माजी नगरसेवक गुलाब तानाजी पगारे, अध्यक्ष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती मालेगाव यांनी माननीय मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट घेऊन भुयारी गटार कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याबाबत नोटीस दिली। केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 मालेगाव मल निसारण टप्पा योजनेच्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असून काम करणाऱ्या ठेकेदाराने नामांकित चांगल्या व उत्कृष्ट प्रतीचे साहित्य व मटेरियल न वापरल्याने सदर योजना फेलच झाली आहे। त्यामुळे महानगरपालिकेचे 520 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे। सदरचे निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबविण्यात यावे, तसेच नवीन डिझाईन तयार करून चांगल्या दर्जाची भुयारी गटार योजना बनविण्यात यावी व भुयारी गटारीचे बोगस डिझाईन बनवून महानगरपालिकेस आर्थिक भुर्दंड देणाऱ्या शहर अभियंता व संबंधितांवर कारवाई करावी। विषय गंभीर आहे। मी पहिला विषय असा घेतोय की 520 कोटीचं जे काम चालू आहे भुयारी गटार संदर्भात, मी आपल्याला 1 महिन्यापूर्वी फोन केला की तुम्ही साईट व्हिजिट करा सर। आपल्या काही कारणास्तव जमलं नसेल, कामाचा लोड आहे हे मी मान्य करतो, पण एवढा मोठा प्रोजेक्ट असताना त्या ठिकाणी गांगुडे साहेब म्हणजे संबंधित जय येत नाही, सिटी इंजिनियर येत नाही किंवा प्रशासनातला कुठला व्यक्ती येत नाही। ही नैतिक जबाबदारी म्हणून तर माझं मत आहे की त्या ठिकाणी आलं पाहिजे। म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की ते चेंबर बनवून राहिले, त्या चेंबरमध्ये कोणत्या पद्धतीचे पाईप टाकून राहिले, कोणत्या पद्धतीचं पाणी जाणार आहे असं कुठल्याही लोकांना समजत नाही। जिथं वाटलं तिथं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर धडाधड तुम्ही काम चालू केले। आता आमचा मुद्दा असा होता पहिला का आम्ही सगळे 4 महिन्यापूर्वी तुम्हाला रेप्युटेशनसह सगळ्या नागरिकांनी, मालेगाव शहरातल्या लोकप्रतिनिधींनी, राजकीय लोकांनी सगळ्यांनी भुयारी गटार संदर्भात निवेदन दिलं। सिटी इंजिनियर साहेबांनी त्यावेळेस उत्तर दिले की आम्ही तुम्हाला व्हिडिओ चित्रीकरण दाखवू, याचे डिझाईन दाखवू आणि पाण्याचा निचरा कसा होईल मग काम चालू करू। असं कुठलंही न होता आणि तुम्ही बी कुठलं प्रशासन आमचं ऐकत नाही। आम्ही तक्रारी किती करायच्या, किती आंदोलनं करायच्या, आम्ही वाईटपणा घ्यायचा का लोकांची किंवा ज्या ठेकेदारांची। त्याच्यामुळं मी न्यायालयात गेलेलो आहे त्या संदर्भात आणि आपल्याला न्यायालयाची नोटीस येण्याच्या अगोदर आपल्याला अवगत करण्यासाठी आलं की उद्याला न्यायालयाचं म्हणणं असेल, त्याच्यातली प्रोसेस असेल, त्याच्यातली कर्म असेल, आम्ही 2 महिन्याचा अल्टिमेटर, माझं प्रसार माध्यमांनी सांगणं 2 महिन्याचा अल्टिमेटर आपण सन्मान्य आयुक्त साहेबांना देतोय। 2 महिन्यात या सगळ्या गोष्टींची इन्क्वायरी लावली पाहिजे यांच्या माध्यमातून आणि सखोल चौकशी करून त्याच्यावर विभागीय चौकशी होऊन हे काम चांगल्या प्रतीचं झालं पाहिजे, हीच आमची भावना आहे। आम्ही आता काम कुठं बंद पाडत नाही भुयारी गटारीचं, पण जे होतंय ते चांगल्या दर्जाचं आणि चांगलं या नागरिकांचा 520 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट मालेगाव शहराचा हा वायबार जायला नको। म्हणजे सुज्ञ नागरिक म्हणून तर माझी जी जबाबदारी होती ती मला पार पाडायची, म्हणून आयुक्त साहेबांना मी आज ही नोटीस देण्यासाठी समक्ष आलेलो आहे। मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त साहेब सन्मान्य जाधव साहेब यांना मी मालेगाव शहरात 520 कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रोजेक्ट भुयारी गटारचा चालू आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो। निवेदन म्हणजे मी साहेबांना कोर्टाची नोटीसच दिलेली, मालेगाव कोर्टात मी धाव घेतलेली आहे की वेळोवेळी आंदोलनं करून, निवेदनं देऊन, रेप्युटेशन आणून माजी नगरसेवक, माजी गटनेता यांनी सगळ्यांनी या ठिकाणी निवेदनं दिले आणि समक्ष भेट घेतली, पण इथल्या कोणीही या 520 कोटी रुपयाच्या प्रोजेक्टला जुमानत नाही। म्हणून आज मी सक्षमपणाने मी माझ्या प्रभागात माझ्या आजूबाजूला काम चालू आहे भुयारी गटारचं। ते काम चालू असताना जेव्हा मी बघितलं की एका घंट्यात चेंबर बनवतात आणि कुठले बाया आहेत ते बिगारी काम करतात, असो विचारचे मजुरी मोलमजुरी करणारे करो, एका तासात चेंबर एवढा मोठा चेंबर बनवतात 7 फुटाचा उंचीचा, 7-8 फुटाचा, त्याच्यात माणूस उतरून जाईल आणि ते चेंबर इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की त्यांचीच ट्रॅक्टर टुकटर जर तिथे काही मलवा बिलवा काढण्यासाठी आला, माल टाकण्यासाठी आलं तर ते आजच धसून आले। म्हणजे एवढा मोठा 520 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तुम्ही सायन्सचं पाईपलाईनच्या माध्यमातून घेऊन जाताय, ही कोणत्या पद्धतीची भुयारी गटार? म्हणून तुम्ही इतकं निकृष्ट दर्जाचं काम करून झपाट्याने आम्ही मागत आपल्या प्रसार माध्यमातून जाबीरभाई यांना रमजानपुरा, मालदा शिवार आणि द्याना परिसरात नेलं, तर त्या ठिकाणी ज्या जिथपर्यंत जंगलमध्ये कोणाचा वास्तव नाही, कोणी राहत नाही, त्या ठिकाणी आपली ठेकेदार आपली क्वांटिटी पुरी करून आणि प्रशासन त्याची MB रेकॉर्ड करते। म्हणजे उदाहरणार्थ
MB रेकॉर्ड करून फक्त पाईपलाईन हातरायची आणि त्या ठिकाणी 30-70चा जो प्रोजेक्ट होता 100 कोटी रुपयाचे आपले सिमेंट रस्त्याचे मंजूर होती ती घाई गर्दीने याच्यावर फटाफट टाकायचं म्हणजे भुयारी गटर उद्याच्या गोष्टीला दबून जातो. एवढा मोठा 520 कोटीचा प्रोजेक्ट म्हणजे 520 कोटीचा प्रोजेक्ट यांना पूर्णपणे भ्रष्टाचार करून खायचा आहे. म्हणून हे काम कसं होऊ द्यायचं नाही. त्या ठिकाणी न्यायालयात धाव घेतली आणि स्वतः कमिशनर साहेबांना सांगितलं की 2 महिन्याच्या आत जर तुम्ही विभागीय चौकशी करून या संबंधित अधिकारी तर आपण सजेचे साक्षीदार पात्रता होऊ शकता. म्हणून ही नोटीस मी आपल्याला न्यायालयात आणि ओढल्याशिवाय राहणार नाही आणि होणाऱ्या परिणामाला आपण जबाबदार राहा. मी आज समक्षपणे लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन आणि आयुक्त साहेबांना कोर्टची नोटीस सुद्धा समक्ष बजावलेली. त्यांना विचारलं असं ते म्हटलं की हे जे गावातली सगळी भुयारी गटर आहे त्याचा आउटलेटचा तो विषय असं त्यांनी सांगितलं. माझं म्हणणं त्या ठिकाणी हे तर आउटलेटचा विषय किती मोठा असू शकतो. तुम्ही माझ्या संग चला आणि त्या बच्चा साहेबांना पण घ्या की त्या ठिकाणी तुम्हाला मी 6 इंची पाईपलाईन दाखवतो ना. म्हणजे ते फक्त त्यांचं जी गोष्ट आहे ना बच्चा साहेबांची गोष्ट काढली. तुम्ही बच्चा साहेबांची यावेळेस 2 मिटिंगा झाल्या. गटनेते सन्मानित सुनीलबा गायकवाड देखील होते. त्यांना उत्तर देताना त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आम्ही डिझाईन चेंज करू तुम्हाला समजून सांगू व्हिडिओ चित्रीकरण दाखवू आणि मग पुढच्या कामाला लागू. आणि दुसरी वेळा स्टेटमेंट बदलता ते फोन केला की डिझाईन आम्ही नाही दिली ती वरून सँक्शन होती. सिटी इंजिनियर तुम्ही शहर अभियंता तुम्ही तुमचं काम आहे डिझाईन कशी बनवायची कशी पाठवायची. एवढं मोठं 10 लाख पॉप्युलेशनचं गाव आहे. जलमलचा निचरा किती मोठ्या पद्धतीने पाहिला होता. किमान 6.5-7 कोटीची माणूस जाईल एवढी मोठी भुयारी गटर RCC डेव्हलपमेंट झाली पाहिजे होती. या बाबतीचं मी मान्य करतो. बाकी तुम्ही 6 इंच पाईपलाईन टाकून कोणत्या प्रकारचे तुम्ही निचरा दाखवणार.